थँक्यू सो मच विनोद पाटील सरांचा आवाज आपण ऐकला आणि सलग 2 सामने जिंकलेत चेरादेव गुरुदत्त सागाव या टीमने। सामना सुरू होतोय दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना शशिकांत दादा शिसवे पुरस्कृत अगस्ती 11 चेन द गेम वडवली बी आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय चाम स्पोर्ट्स 11 जय बजरंग खंबालपाडा बी या 2 टीम मध्ये पहिल्या चेंडूवरती येतोय विशाल पाटीलच्या बॅट मधून हा दमदार चौकार। बॅक गेले जागा म्हणून स्ट्रोक साठी आणि इनफिल्डच्या वरून हा चौकार येतोय विशाल पाटीलच्या बॅट मधून। धावसंख्या आहे 4 षटकांचा हा सामना आहे। दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना जो संघ जिंकेल तो संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल आणि सागाव या टीम समोर फाईट करेल। ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल। ऋतिक पाटील आणि विशाल पाटील ही जोडी नक्कीच मैदानावरती आहे ती म्हणजेच अगस्ती 11 चेन द गेम वडवली बी या टीमची। खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे वडवली बी हा संघ या सीझन मध्ये। ऑन साइडला खेळतात अलॉंग द कार्पेट, चेंडू जातो डीप मध्ये, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण संतोष यांचं। मिळते फक्त आणि फक्त एकच धाव चेंडूवरती जितू शेलार यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय खंबालपाडा बी संघ आणि दुसऱ्या बाजूला विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली वडवली बी या टीमला ऋतिक पाटील रन मशीन या टीमचे आपण पाहतोय। चेन द गेम वडवली बी संघ खेळतोय अगस्ती 11 या नावाने। फुल टॉस चेंडू चुकीला माफी नाहीये, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय ऋतिक पाटीलच्या बॅट मधून। अजून एक चांगला फटका शॉर्ट टर्म पुल केलाय, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये आणि 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार येतोय फलंदाज ऋतिक पाटीलच्या बॅट मधून। ओमकार मुंडे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय। धावसंख्या आहे 15, षटक क्रमांक आहे पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे। पुन्हा एकदा ऑन साइडला गॅप भरपूर मोठी आहे, आउटफील्ड देखील फास्ट पाहायला मिळते, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। धावसंख्या आहे 19। थँक्यू सो मच। आणि प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे, कुमारी श्रीषा अधिक पाटील यांच्याकडून प्रत्येक आयवा जेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे।
षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट करा आणि 200 रुपयांचं पारितोषिक मिळवा. ही नामी संधी आली आहे कुमारी श्रीषा अधिक पाटील यांच्या माध्यमातून. प्रत्येक आयवा जेलसाठी 200 रुपये. ऑन साइडला फटका चांगला आहे. इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. सहाने पुढे जाईल 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. आणि यस फिंगर अप फलंदाज झाले बाद लागतोय. हा पहिला मोठा धक्का. विशाल पाटील बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन कमलेश पाटील येत आहेत, ज्याने पहिल्या मॅचमध्ये अष्टपैलू कामगिरी केली होती. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळवला होता आणि तोच येतो आहे बॅटिंग करण्यासाठी. कमलेश पाटील कॅप्टन आहेत. वडवली बी या टीमचे. पार्टनरशिप ब्रेक केली आहे. 25 धावांची पार्टनरशिप ब्रेक झाली आहे. गोलंदाज मेघनाथने विकेट मिळवली आहे. आता मात्र लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आपण पाहू शकाल. गोलंदाज मेघनाथ. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 26. 26 धावा धावफलकावरती आहेत. बॅटची गडा. फिंगर अप फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. संघनायक कमलेश पाटील 0 वरती बाद. दोन विकेट मिळवलेत या षटकामध्ये मेघनाथने. विशाल पाटील आणि कमलेश पाटील हे दोन महत्त्वाचे फलंदाज बाद झालेत. धावसंख्या आहे ती म्हणजे 26 धावा. न्यू बॅट्समन आलेत. विकास पाटील बॅकफुटला गेले. ऑन द टॉस खेळतात. अप्पर कट. बॅकवर्ड पॉइंट. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय फार वेगाने. सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा चौकार विकास पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या 4ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे अगस्त्य 11 चेंज द गेम वडवली बी या टीमला.
यावेळी स्वीप करतायत. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. थांबवलंय ऋतिक पाटीलने. धावसंख्या 1ने पुढे जाईल 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. ऋतिक पाटील, ज्या ऋतिक पाटीलच्या बॅटमधून 1 षटकार आणि 2 चौकार आलेत. खूप चांगली बॅटिंग तो करतोय. 3 चेंडू आणि 14 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. पिंटू शेठ पाटील जे प्रमुख आयोजक आहेत या स्पर्धेचे, अधिक पाटील असतील, नेल्सन मडवी असतील, त्यांच्यासोबत विघ्नेश मडवी असतील. बॅकफुटला गेले. पंच करताय टीपमध्ये. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा घेतलाय मिल्टील्या चेंडूवरती. एकूण 2 धावा आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे अगस्ती 11 चेंज द गेम वडवली बी या टीमची 33. या सापाड चषकामध्ये पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33. जितू भोईर सापाड हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि उंबार्डे गावचे एक था टायगर यांचे देखील इथे आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवीन गोलंदाज येत आहेत लोपेश या तिसऱ्या षटकामध्ये. 33 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. हाफ ट्रॅकर हा चेंडू आपण पाहिला आणि लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. मिळत्या 1 तर धावसंख्या 1ने पुढे जाईल 34. करण दिलीप भोईर सापाड गावचे समाजसेवक आहेत. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. लोपेश चांगली गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू जरी वाईट चेंडू आला असेल तरी देखील दुसरा चेंडू येतोय डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 34. 34 धावा धावफलकावरती. बघा आयवा जेलसाठी प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. कुमारी श्रीषा अधिक पाटील यांच्याकडून 200 रुपये. ऑन साईडला खेळत्या डीपमध्ये मिडविकेटला फिल्डर उपस्थित आहेत. संतोष चांगले क्षेत्ररक्षण. मिळते फक्त 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 35. खूप चांगला संघ बनवलाय जितू शेलार यांनी. त्यांचं देखील मी विशेष कौतुक करेन कारण की ही संपूर्ण यंग ब्रिगेड पाहायला मिळते खंबालपाडा बी या टीमच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर हुक केलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. डीप मध्ये जितू शेलार उपस्थित आहेत. लॉंग ऑन सीमा रेषेवरती चांगले क्षेत्ररक्षण आणि मिळते फक्त आणि फक्त 1च धाव चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल आपण पाहू शकाल 42. 42 धावा धावफलकावरती आहेत. चांगली फलंदाजी करतायत ऋतिक पाटील. त्यांना साथ देत आहेत विकास पाटील. सापाड चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन क्रिकेटचा महासंग्राम सुरू आहे. ऑन साइडला फ्लिक केला डीप मध्ये
स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत निलेश शेलार. चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 44. 44 धावा. एक चेंडू शिल्लक या षटकातील. लोपेश चांगली गोलंदाजी करतायत. एक षटकार जरूर आलाय लोपेशच्या या षटकामध्ये, परंतु त्यानंतर मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. या 20 लॉफ्टेड इट. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 50 धावा. 50 कंप्लीट. अगस्ती 11 चेंज द गेम. वडवली बी या टीमची. नक्कीच प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आहे. ध्रुविका सोलार सिस्टमचे प्रोप्रायटर आदरणीय गणेश भंडारी यांच्या माध्यमातून टी शर्ट आहेत. आणि यस षटकार लगावलाय. पहिल्या चेंडूवरती जीतू शेलार यांचं स्वागत केलंय ऋतिक पाटीलने. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना धावसंख्या आहे अब तक 56. क्या बात आहे. टायमिंग नाही झालं परंतु क्षेत्ररक्षक देखील चूक करतायत. झेल ड्रॉप झालाय आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळत आहे. समोर जो स्टँड आहे प्रेक्षक कक्ष आहे त्यामध्ये नक्कीच स्कूटी आहे. त्याचा आरसा आपण फिरवायचा विनंती असेल. समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल समोर जी व्हाईट कलरची स्कूटी आहे त्याचा आरसा आपण एकता टायगर. थँक्यू सो मच टायगर भाई. आपलं मनापासून आभार. स्विच हिट करतायत. धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहतोय सुरू आहे आणि एकदम मिळत्या चेंडूवरती धावसंख्या 59. 59 धावा धावफलकावरती. अंतिम षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. किरण थळे आणि त्यांची संपूर्ण टीम. शॉर्ट अंबोल करण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आहे. विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद विकास पाटील. बॅक टू द पवेलियन. आहेत या पहिल्या इनिंग मधील. न्यू बॅट्समन शुभम पाटील येत आहेत आणि स्ट्राईक इनला फलंदाज ऋतिक पाटील आहे. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीत फिल्डर. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या
2 पुढे जाईल 61. 61 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार, त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज जितू शेलार यांनी. कॅप्टन आहेत खंबालपाडा बी या टीमचे. पुन्हा एकदा शफल झाले होते. क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न, धावबाची संधी, फिंगर अप, फलंदाज झाले बाद. शेवटच्या बॉलवरती सांघिक यश मिळत आहे खंबालपाडा बी या टीमला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 4 बाद. 61 आणि 62 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. अगस्ती 11 चेन द गेम वडवली बी या टीमने. चाम स्पोर्ट्स 11 जय बजरंग खंबालपाडा बी या टीमला 24 चेंडू आणि 62 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. बुधाजी पाटील साहेबांचे इथे आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सापाड चषकामध्ये. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून लाभलेल्या आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आदरणीय बुधाजी पाटील साहेब आणि त्यांचे इथे आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. 62 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये खंबालपाडा बी या टीमला. आणि जेव्हा खेळाचे दुसरे सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ भोपर, आमचे गुरुवर्य विनोद पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक यू व्हेरी मच रोशन. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचाच क्रिकेटच्या या रोमांचकारी, अद्भुत, अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये. स्पर्धा आपण बघताय कुशाल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाड आयोजित सापाड चषक 2 दिवसीय स्पर्धा. दिवस पहिला सामना क्रमांक मैदानावरती सुरू आहे. आजच्या दिवसातील आज 6वा सामना आपण बघतोय. अगस्त 11 चेंज द गेम वडोली बी वर्सेस चॅम्प 11 वीर बजरंग खंबालपाडा बी. टॉस खंबालपाडाने जिंकला होता. प्रथम फिल्डिंग केली, इन्व्हाइट केलं वडवलीला बॅटिंगसाठी. वडवलीने 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 15.50 या धावगतीने एकूण 62 धावा धावफलकावरती लावल्यात आणि 63 धावा करायच्या आहेत मैदानावरती खंबालपाडा बी संघाला. ओपनिंग पेअर मैदानावरती जात असताना आपण बघतो खंबालपाडा संघाची जितू शेलार आणि त्याचबरोबर ओमकार मुंडे असे 2 ओपनर्स मैदानावरती. जितू शेलारवरती फार मोठी जबाबदारी आता या मॅचमध्ये आहे, कारण जितूची बॅट तळपली तर ही धावसंख्या नक्कीच चेस होऊ शकते. ती क्षमता जितूकडे आहे. खंबालपाडा संघाचा इतिहास राहिला आहे. मोठमोठ्या धावसंख्या या संघाने आजवर चेस केल्या आहेत. जितू शेलारची भूमिका या आपण आजवर सलामीला येताना अनेक रेकॉर्ड्स त्याने नोंदवलेले आहेत. कित्येक पुरस्कार त्याच्या नावावरती, कित्येक रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती आहे.
पण वडवली बीला देखील माहिती आहे जितूला इथे बाद करण्याचा प्रयत्न ते देखील करतील. जितू लवकर जर इथे बाद झाला तर मग या मॅचमध्ये त्यांना आणखीन चांगल्या पद्धतीने आपलं वर्चस्व सिद्ध करता येईल. बॉलिंग मार्कवर कमलेश. कमलेश तयार. पहिलं षटक. स्ट्राईकला खंबालपाडाची रन मशीन संगनायक जितू शेलार. लेफ्ट आर्मवरती विकेट. समोर कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल येतोय. जितूला फार इथे जबाबदारी खेळावं लागेल. विकेटही सांभाळायचे आहेत त्याचबरोबर धावाही करायच्या आहेत आणि या दोन्ही गोष्टी करताना फार मोठा रिस्क त्याला घ्यावा लागेल. बॉलिंग मार्कवर कमलेश पुन्हा एकदा वरती विकेट. समोर खेळत आहेत. मिड ऑफला फिल्डर आहेत. सलग 2 चेंडू डॉट येत आहेत. अप्रतिम गोलंदाजी. कधी विकेट घेतो कधी करतो धावा. नाव त्याचं कमलेश उर्फ कावा. मैदानावरती आपण बघतोय अप्रतिम परफॉर्मन्स आता कमलेश देत आलेला आहे. 2 चेंडू डॉट. बघूया जितूला आणखीन किती वेळ शांत ठेवतायत. ओ पॉइंटला अगदी सरळ थ्रू द फिल्डर झेल टिपलाय. 2 डॉट. तिसऱ्या बॉलवरती जितू शेलार ला इथे बाद केलंय आणि इथून मात्र मोठा धक्का मैदानावरती खंबालपाडा बी संघाला जितूच्या रूपाने. कमलेशकडनं पॉवर प्लेचं षटक. ज्या पद्धतीने फिल्डिंग सजवली आहे तशाच प्रकारची गोलंदाजी या 3 बॉलमध्ये कमलेशने दाखवली. जितूसारख्या फलंदाजाला पहिला बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्यास भाग पडले. दुसरा बॉल मिड ऑफच्या दिशेने खेळण्यास भाग पडल्यानंतर हा चेंडू कट करताना पॉईंटला तिथे झेल टिपलाय. पॉईंटला क्षेत्ररक्षक आकाशने झेल टिपलाय आणि मैदानावरती एकही धाव आतापर्यंत धावफलकावरती नाही. पण जितूसारखा मोहरा टिपला गेलाय. अपेक्षा होती जितूच्या समर्थकांना, अपेक्षा होती सगळ्यांना की जितू जर थांबला, जितूने धावा जर केल्या तर ही धावसंख्या फार कमी वाटेल खंबालपाडासाठी. पण इथून वडवलीला मोठं यश. न्यू बॅटर मैदानावरती संतोष खाडे. ओ पूल केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. गेला चेंडू सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा. चौकार. पहिलाच बॉल डॉट. दुसरा डॉट. तिसऱ्यावरती विकेट. चौथा बॉल संतोष खाडेने पूल केला स्क्वेअर लेगच्या दिशेने. शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि उगाच म्हणत नाही क्रिकेटमध्ये की लेफ्टीला लेफ्टी हे औषध उत्तम असतं. डावखुऱ्या गोलंदाजाला डावखुरा फलंदाज नेहमीच जबरदस्त तो सामोरे जात असो. कारण लेफ्टी बॉलर नेहमी उजव्या हाताच्या बॅटरसाठी आहे ते अँगलिंग करत असतात. चेंडू बाहेर काढत असतात. पण डाव्या हाताच्या बॅट्समनसाठी तो चेंडू आत येतो आहे, शरीराच्या दिशेने येतो आणि त्यामुळे असे फटके बघायला मिळत आहेत. हो हो यावेळेस मात्र अपील लाऊड अपील त्या ठिकाणी केलं जात आहे आणि आपण बघतोय हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक कमलेशचं. धावसंख्या धावफलकावरती होती 4 धावा. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती. टार्गेट आहे एकूण 63 धावांचा. आजच्या दिवसातील 6वा सामना. यानंतर मात्र अंतिम सामना. सागाव संघ उपांत्य फेरी जिंकून उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला आहे आणि त्यातून जो जिंकेल या पुढच्या मॅचमध्ये तो बक्षीस पात्र ठरेल. इनर एज आहे. चेंडू मागे गेला आहे. चांगलं कमबॅक आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती जिथे 6 धावा आल्या आणि सगळ्यात मोठी विकेट प्राप्त केली प्राइसलेस विकेट ती जितू शेलारची होती आणि अशा प्रकारे 4 धावा येतात माफ करा
आणि टार्गेट एकूण 63 धावांचं आहे. अजूनही 59 धावा विजयासाठी हव्यात आणि 18 चेंडूत. जितू बाद झाल्यानंतर आता इथून ही जबाबदारी कोण स्वीकारणार. खरं तर अनुभव फार कमी आहे, काही खेळाडू फार नौखे आहेत, पण ही एक संधी आहे बघा. प्रत्येक वेळी जितू जिंकून देईल का. तुम्हाला संधी नियतीने निर्माण करून दिली आहे. सामना जिंको हारो रिझल्ट काय असो तुम्ही लढायला हवं, तुम्ही संघर्ष करायला हवा. हा खेळ तुम्हाला लढायला शिकवतो, हा खेळ तुम्हाला मैदानावरती जबाबदारी घ्यायला शिकवतो, हा खेळ तुम्हाला एकाग्रतेचं महत्त्व शिकवतो, हा खेळ एकजुटीचं महत्त्व तुम्हाला शिकवतो, हा खेळ तुम्हाला संयम देखील शिकवत असतो, हा खेळ तुम्हाला भरपूर गोष्टी आयुष्यातल्या शिकवत असतो. त्यामुळे इथून जितू बाद झाला हरकत नाही. मॅचचा रिझल्ट जो काय येईल इथून बाकीच्या खेळाडूंनी संधीचं सोनं करायला हवं. समोर कुठला संघ खेळतोय याचा विचार न करता तुमच्याकडे काहीतरी आहे म्हणून तुम्ही टीममध्ये आहात, त्यासाठी तरी तुम्हाला खेळावं लागेल. ऋतिकचा वेगवान चेंडू, खूप चांगलं क्षेत्ररक्षण मागे होते. फिल्डर त्या ठिकाणी आपण बघतोय अनिल. अनिलला आपण बघतात फिल्डिंग करत असताना. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंगचा दर्जा जेव्हापासून या संघाची बांधणी झाली आहे तेव्हापासून या संघाने फिल्डिंगचा जो दर्जा आहे तो कायम ठेवला आहे. आणि या संघामध्ये मी नेहमी म्हणतो की असा हा संघ आहे की जो कुठल्याही मोठ्या स्टार प्लेअरवरती अवलंबून नाही आहे. या संघामध्ये प्रत्येकजण 11 खेळाडू 100% कमिटमेंट देत असतात. सुरुवातीचा काळ फार कठीण या संघासाठी होता. छोट्या छोट्या मॅचेस स्पर्धा ते खेळायचे, थोडे थोडे पैसे काढून कुठेतरी एंट्री खेळण्यासाठी जायचे, पण त्यांनी प्रचंड मेहनत केली, स्वतःला सिद्ध केलं. आज संघासाठी एका दिवसात 4-4 पॅकर तयार असतात. झेलची शक्यता. आकाश त्या ठिकाणी झेल टिपतोय. फलंदाज संतोष खाडे बाद होतोय मैदानावरती. दुसरा गडी बाद होतोय खंबाळपाडा. शुभेच्छा आल्या इताडे गावावरनं. छगन शेठ सरपंच साहेब आहेत इताडे गावचे आणि त्याचबरोबर भावेश याचकडून शुभेच्छा आल्यात. इताडेमध्येही 2 संघ आपण बघतोय आणि इताडे म्हटलं की आमचे मित्र आम्हाला आठवतात. स्वर्गीय सूरज पाटील ॲडव्होकेट उत्कृष्ट कॉमेंटेटर होते. ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने गॅपमधून गेला चेंडू सीमा रेषेच्या दिशेने. काय फिल्डिंग त्या ठिकाणी आपण बघतायत. रुपेश होते, मोगली होते आणि मोगली या नावाने प्रसिद्ध आहेत. हरिश्चंद्र पाटील यांचे 3 सुपुत्र आपण बघतोय मैदानावरती नेहमीच इन ॲक्शनमध्ये असतात. मोगली आत्ताच्या पिढीला माहीत नसेल पण तुम्ही यूट्यूबवरती सर्च करा. मोगली नावाचं एक सुंदर कार्टून आहे, आम्ही लहानपणी भरपूर बघायचो. जंगल जंगल पता चलाय, चड्डी पहन के फूल खिलाय, असं ते गाण्याची असं ते कार्टूनची सुरुवात व्हायची आणि सुंदर कार्टून होते. पूर्वी आमच्या वेळेस टॉम अँड जेरी हे कार्टून भरपूर असायचे. दूरदर्शनवरती आम्ही जाऊन बसायचो कुणाच्या तरी घरी. ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीचा जमाना होता. त्यानंतर त्या ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीवरती एखादी कलरची काच लावली की कलरचा आनंद मिळायचा. त्यानंतर कलर टी व्ही आली, आता तर स्मार्ट टी व्ही आली, LCD आली, LED आली. ऋतिक ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. रुपेश थोडा उशिराने आले पण जजमेंट चुकलं, हरकत नाही. चेंडूला शरीराने पुढे ढकलला आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण करत आहेत. 2 धावेने धावसंख्या धावपल करती आपण बघतोय. एकूण झाली ती म्हणजे 9 धावा झाल्यात. सापाट चषक 20-25 स्पर्धेचा पहिला दिवस आणि ह्या स्पर्धेची चर्चा भरपूर सुरू आहे. अधिक पाटील सकाळी फार लवकर आले होते, शक्ती देखील त्या ठिकाणी. तरी नक्कीच आपण या षटकानंतर बुधाजी पाटील साहेबांचा सन्मान करणार आहोत, ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या ट्रॉफीज आपण बघताय त्या देण्यात आल्या त्यांच्या वतीने आणि त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे. उद्या ते येणार आहेत अशी माहिती मिळते. बघा सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. ज्यांनी ज्यांनी ही मदत केली आहे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करायला हवं.
पंच केला आहे समोर फिल्डर. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आकाशचं. पोलीस आहेत जयेश आहेत माफ करा. जयेश हल्ली अविनाश भोईरसारखा शेवटची जोर टाकतो. शेवटची ओव्हर टाकायचं म्हणजे डोक्याला ताप असतो. जिंकून दिली तर मग कौतुक, नाहीतर मग शिव्या द्यायला तयार असतात सगळेजण. काही गमतीचा भाग आहे. 2 षटकं संपले. धावफलकावरती आपण बघतोय 11 धावा झाल्यात. टार्गेट 63 धावांचं आहे. अजूनही 52 धावा इथून विजयासाठी करायच्या आहेत 12 चेंडूमध्ये. जितू बाद झाल्यामुळे ही मॅच थोडीशी एका बाजूला झुकलेली आहे. पण मी तरी म्हणतो की यंगस्टरने इथून प्रतिकार करायला हवा. चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करायला हवा. जरी सामना गमावला पण कुठेतरी तो कॉन्फिडन्स मिळेल. कल्याण डोंबिवलीचा इतिहास आहे. आपल्याकडे ABCD असे काही पोल नसतात. कधीतरी एखाद्या ठिकाणी स्पर्धा छोटी असतेच. इथे काही नवीन संघांना म्हणा किंवा जे संघ फारसं खेळत आहेत त्यांना ती संधी दिली जाते. त्यामुळे इथून जेव्हा तुम्ही मोठे आहे, वडवली संघ असाच एका रात्रीत एका वर्षात मोठा नाही झाला. किती पराभव पचवले असतील. पराभव पचवून हारून हा संघ जिंकायला लागला आणि जिंकता या संघाने आजही ट्रॉफी जरूर नावावरती आहेत. पण कित्येक स्पर्धांमध्ये हा संघ पराभूतही झाला आहे. बॉलिंग मार्कवर शुभम लांडले, शुभम पाटील, आकाश हे 2 बंधुराच्या संघामध्ये. विनायक या संघामध्ये आता मागच्या काही हंगामापासून दिसत नाही आहे. विशालचे बंधुराज. हा चेंडू हवेतून पाठवला आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ शॉट. ताकद झोकून दिली होती. येतोय हा षटकार. षटकार धावसंख्या धावफलकावरती 17 धावा झालेत. आज षटकार आले फलंदाज निलेश शेलारच्या बॅटमधून. बॉलिंग मार्कवर शुभम पुन्हा एकदा. मिस टायमिंग जेलची शक्यता. ऋतिक चेंडूच्या खाली येतोय आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होते. ऋतिकने जबरदस्त बॅटिंग केली. फार कमी वयात संघामध्ये आला. जेव्हा एक सिनियर ओपनर संघातून बाहेर झाला आणि त्यानंतर ऋतिकला ती संधी मिळाली. मला आठवतं खोणेच्या मैदानावरती पहिली बाईक त्याला मिळाली आणि आता या संघात 18वी बाईक त्याच्या नावावरती आहे. जीत भोईरच्या नावावरती 20 बाईक आहेत. वडवली आणि वाकणच्या जर बाईक एकत्रित केल्या तर ते 100च्या पुढे असतील. गाड्याही त्या 7-8च्या पुढे असतील. विशालच्या 16 बाईक आहेत आणि बाईक मिळवणं आता वडवली वाकण संघासाठी किंवा जे काही खेळाडू आहेत त्यांना ती सवय झाली. आणि केतन मात्र जेव्हा उतरतो तेव्हा ते मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक त्याला स्वतःहून त्याच्याकडे खेचत असतात असं वाटतं कधी कधी. आणि इतक्या बाईक त्याच्या नावावरती आहे. IS फील्डमध्ये 50 धावा त्याने पूर्ण केल्या. नियमांचं उल्लंघन काही खेळाडूंनी केलं आपण बघितलं. फायटर जेट योगेश पेंडकरने नियमांचं उल्लंघन केलं. त्याच्यावरती बॅन लावण्यात आला. हा चेंडू कव्हरच्या दिशेने गेला आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. IS फील्डने काही नियम लागू केले होते. 5 जानेवारीपासून प्रॅक्टिस मॅचेस सुरू होणार होते. त्यामुळे कुठलीही स्पर्धा तुम्हाला खेळायची नाही आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. पण तरीही योगेश पेंडकरसारख्या एक नामांकित खेळाडूला, एक उच्च शिक्षित खेळाडूला मात्र मोह आवरता आला नाही आणि तो खेळण्यासाठी गेला आणि त्यामुळे त्याच्यावरती बॅन लावण्यात आला. ऑन साईडला उंच गेलाय आणि गेलाय तितकाच लांब येतो हा षटकार. असंख्य धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतोय 24. 38 धावांची गरज आहे आणि चेंडू किती शिल्लक आहेत आम्हाला सांगतील आमचे स्कोरर. 8 बॉल. ड्राईव्ह केलाय. पॉईंटच्या दिशेने चेंडू गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी चेंडू उचलत आहेत. गुड फिल्डिंग. सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतो ती म्हणजे एकूण 25. शुभम पाटील पुन्हा एकदा ओव्हर दी विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने तयार. ओव्हरचा पुढचा चेंडू सरळ निघालाय. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. हा डॉट बॉल. षटक संपलंय 3रं आणि आता 6 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. आपण बघितलं एकूण 63 करायचे आहेत आणि 37 धावा अजूनही हव्यात 6 बॉलमध्ये.
6 बॉलमध्ये 37 होतील का प्रश्न आहे, पण झालेले आहेत. मला आठवतं की गावठाणच्या करण मडवीने तो रेकॉर्ड केला होता. 36 धावा केल्या होत्या. एक त्यामध्ये नो बॉल होता, अवांतर होती धाव. आणि 37 धावा किंजल ट्रॉफीमध्ये, आदर्श ट्रॉफीमध्ये की किंजल ट्रॉफीमध्ये झाल्या होत्या. 6 बॉलमध्ये 60 धावाही झालेल्या आहेत. कलकत्त्याच्या मैदानावरती कल्याणच्याच सुहास पवारने त्या केल्या होत्या. आणि बरेच जण म्हणत होते की रेकॉर्ड बरोबर आहे का, खरोखर आहे का. मी सुहासला विचारलं, तो म्हणाला की हो, हा रेकॉर्ड झाला होता. नो बॉल फेकले होते, त्यावरती मी षटकार ठोकले होते. आणि 60 धावा एकाच ओव्हरमध्ये होण्याचा रेकॉर्ड देखील झालेला आहे. बांगलादेशच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये 4 बॉलमध्ये 92 धावा देखील झाल्या होत्या. पंचांच्या निर्णयाविरुद्ध रोष प्रकट करत असताना सुजन मोहम्मदने खराब गोलंदाजी केली, राग प्रकट केला, वाईट बॉल फेकले, त्याच्यावरती नंतर बॅन देखील लावण्यात आला. असे कित्येक रेकॉर्ड होत असतात, समोर खेळतात. केवळ इथून औपचारिकता आता पूर्ण केली जाईल. अखेर षटक जयेश आता निर्धास असेल. बऱ्याचदा मॅच क्लोज असते तेव्हा जयेशवरती जबाबदारी दिली जाते. अखेर षटक टाकण्यासाठी जिगर पाहिजे तुमच्याकडे. ऑन साईडला चेंडू गेला मिड विकेटला. 1 धाव या दरम्यान येते. यानंतर सागाव तयार होईल. सागावचे कॅप्टन येऊन थांबायचं आपण. अखेर षटक आणि यानंतर अखेरची मॅच. आणि बघा 12th मॅनला संधी आहे. फायनलमध्ये जो संघ जाईल त्याच्या 12th मॅनला कूलर मिळतील. हो, कट केलाय पॉईंटच्या दिशेने. चौकार येईल. हा चौकार विजयाच्या दिशेने घेऊन जाणार नाही. जय पराजयमधला अंतर तो नक्की कमी करेल. अशा प्रकारे या चौकाराने धावसंख्या धावपल कधी बघतो आपण. एकूण झाले ती म्हणजे 31. एकूण चेंडू शिल्लक आहे 3. शॉट ऑफ लेंथ होता. खूप सुंदर स्क्वेअर कट दाखवलं त्या ठिकाणी बॅट्समॅन ओमकारने. ऑन साईडला लॉंगॉनच्या दिशेने फिल्डर आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून होईल का. चांगला थ्रो होता ऑन दी स्टंप. आणि अशा प्रकारे फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेले आहेत. मैदानावरती आज 4था गडी बाद होतोय. धावसंख्या धावपलकवरती बघतो आपण. एकूण झाली ती म्हणजे 32. या डीजेलाही संधी देऊया. सचिन मागासपासून वाट बघताय. डीजे सचिन यांचा चॅनल देखील आहे, सबस्क्राईब करा. 27,000 सबस्क्रायबर, क्या बात आहे सचिन. आणि एखाद्या चॅनलची श्रीमंती त्याच्या सबस्क्रायबरनं ठरवली जाते की किती सबस्क्रायबर आहेत. पिंटू पाटील यांचे भरपूर सबस्क्रायबर असतील, फॉलोअर असतील. 3,000. यावेळेस मात्र पाटोला चेंडू सुंदर फटका होता. आणि फार दिलदार व्यक्तिमत्व पिंटू पाटील. फार प्रसिद्ध झालेले आहेत क्रिकेटच्या दुनियेमध्ये. कुशाल स्पोर्ट्स या नावाने संघ कित्येक वर्ष खेळतो आहे. श्रीषाचं देखील नाव सातत्याने आपण घेत असतो. श्रीषा मग अशी जाताना रडत होती. तिला मी विचारलं की का रडते. ते म्हणाले की मला थांबायचं आहे पप्पांबरोबर. तिला म्हटलं की जाऊन ये, उद्यासुद्धा मॅचेस आहेत, घरी जा, जेवून ये, थोडा आराम कर आणि नंतर ये. तर लहान मुलगी ही बापाची खूप लाडकी असते असं नेहमी म्हणतात. बॉल हवा आहे का, द्या बॉल द्या. एक आला का तर द्या, लवकर द्या, कशाला वेळ जास्त घेत आहे, टाकू द्या एकदाशी. चला सागावचे कॅप्टन येऊन दामा. सागाव टीम या. मस्त रेस्ट केला झाडांच्या सावलीमध्ये. आणि आता तयार राहा. जबरदस्त फाईट या दोघांमध्ये होणार आहे. फुल करतायत. नक्कीच हा फटका विजय मिळून देणार नाही, पण कॉन्फिडन्स वाढवेल पुढच्या स्पर्धेमध्ये. याच पद्धतीने खेळायचं, जितूची चांगली साथ द्यायची आहे. आणि एकट्यावरती विसंबून राहून चालणार नाही. तुम्ही सगळ्यांनी त्याची साथ द्या. एक चांगला